प्लॅटोचं जीवन समजून घेतल्याशिवाय त्याचं तत्वज्ञान समजत नाही. या व्हिडिओमध्ये आपण प्लॅटोच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांचा विचारांवर झालेला परिणाम पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन या लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे प्लॅटो. प्लॅटो हा एन्शंट पॉलिटिकल थिंकर आहे, प्राचीन राजकीय विचारवंत आहे. एन्शंट पॉलिटिकल थिंकर्समध्ये आपण प्लॅटो, अरिस्टॉटल यांचा अभ्यास करतो. त्याचबरोबर सॉक्रेटिसचाही अभ्यास आपण प्लॅटोमध्ये करतो. आज आपण प्लॅटोचं इंट्रोडक्शन जाणून घेणार आहोत, प्लॅटोचा परिचय जाणून घेणार आहोत. तर सुरू करूया. प्लॅटो इज अ पॉलिटिकल थिंकर. तो एक राजकीय विचारवंत आहे. ही इज अ फर्स्ट ग्रीक रायटर टू हॅव रिटन सिस्टमॅटिक ट्रिटीज dealing with the political problem, and he is the first to analyze the city state thoroughly. म्हणजे प्लॅटो हा पहिला ग्रीक लेखक आहे ज्याने राजकीय समस्यांवर सिस्टमॅटिक पद्धतशीर ग्रंथ लिहिलेले आहेत आणि नगर राज्य यांचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. प्लॅटो इज द फर्स्ट टू फॉर्म्युलेट अँड डिफाईन अ पॉलिटिकल आयडियाज. म्हणजे राजकीय संकल्पना मांडणारा, त्यांची व्याख्या करणारा प्लॅटो हा पहिला विचारवंत आहे. प्लॅटो इज अ फाउंडर ऑफ ग्रीक पॉलिटिकल थिअरी. म्हणजे ग्रीक राजकीय सिद्धांताचा प्लॅटो हा संस्थापक आहे. याचं कारण असं, ही एक्सप्लोर, अनालाइज अँड कव्हर वाईड रेंज ऑफ फिलॉसॉफिकल पर्स्पेक्टिव्ह अँड इश्यू ऑन विच द वेस्टर्न पॉलिटिकल ट्रॅडिशन रेस्ट. म्हणजे त्याने पाश्चिमात्य राजकीय परंपरा किंवा विचार ज्या तत्वज्ञानावर आधारित आहेत, ज्या समस्यांवर आधारित आहेत, त्यांचा व्यापक पद्धतीने शोध लावला, विश्लेषण केलं आणि मांडणी केली. म्हणून प्लॅटोला ग्रीक राजकीय सिद्धांताचा संस्थापक मानलं जातं. ही इज अ फाउंडर ऑफ फिलॉसॉफिकल आयडियलिझम. प्लॅटो हा तत्वज्ञानिक आदर्शवादाचाही संस्थापक आहे. याचं कारण असं, ही बिलीव्ह दॅट प्लॅटो बिलीव्ह दॅट देर इज अ युनिव्हर्सल आयडिया इन द वर्ल्ड. प्लॅटोच्या मते जगात सार्वत्रिक एक युनिव्हर्सल वैश्विक कल्पना अस्तित्वात आहे, वैश्विक आदर्श अस्तित्वात आहे. म्हणून प्लॅटोला तत्वज्ञानिक आदर्शवादाचा संस्थापक मानलं जातं. प्लॅटो इज अ आयडियलिस्ट. ही लेट डाऊन द बेसिस ऑफ पॉलिटिकल आयडियलिझम इन द वेस्ट. म्हणजे प्लॅटो हा आदर्शवादी आहे. त्याने पाश्चिमात्य राजकीय आदर्शवादाचा पाया घालण्याचं काम केलेलं आहे. प्लॅटो इज अ फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी. म्हणजे राजकीय तत्वज्ञानाचा प्लॅटोला जनक मानलं जातं. प्लॅटोचा जो गुरु आहे सॉक्रेटिस, त्याला फादर ऑफ फिलॉसॉफी असं म्हटलं जातं आणि प्लॅटोला फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी असं म्हटलं जातं. म्हणजे सॉक्रेटिसला आपण तत्वज्ञानाचा जनक म्हणतो आणि प्लॅटोला आपण राजकीय तत्वज्ञानाचा जनक म्हणतो. सॉक्रेटिसला आपण फादर ऑफ इथिक्सही म्हणतो. म्हणजे नीतिशास्त्राचा जनक हा सॉक्रेटिस आहे. त्याचबरोबर अरिस्टॉटल जो प्लॅटोचा शिष्य आहे, त्याला आपण फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स असं म्हणतो. म्हणजे राज्यशास्त्राचा जनक अरिस्टॉटलला म्हटलं जातं. हा फरक लक्षात ठेवा. प्लॅटो is a Greek philosopher. He is one of the most creative and influential thinker in political philosophy. म्हणजे प्लॅटो हा ग्रीक तत्वज्ञ आहे आणि तो राजकीय तत्वज्ञानातील सर्वात सर्जनशील व प्रभावशाली विचारवंतांपैकी एक आहे. प्लॅटो इज अ फिलॉसॉफर. ही इज अ रॅशनलिस्ट अँड रिव्होल्युशनरी. प्लॅटो हा फिलॉसॉफर, तत्वज्ञ आहे, रॅशनलिस्ट म्हणजे तर्कवादी आहे आणि रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी विचारवंत आहे. प्लॅटोला क्रांतिकारी विचारवंत का म्हणतात, तर प्लॅटोने नवीन संकल्पना मांडण्याचं काम केलेलं आहे. आता राल्फ वॉल्डो एमर्सन हा असं म्हणतो की प्लॅटो इज अ फिलॉसॉफी अँड फिलॉसॉफी इज अ प्लॅटो. प्लॅटो हा तत्वज्ञान, प्लॅटो हेच तत्वज्ञान आहे आणि तत्वज्ञान हेच प्लॅटो आहे, असं राल्फ वॉल्डो एमर्सन म्हणतो. व्हाईट हेड नावाचा विचारवंत आहे. त्याचं असं म्हणणं आहे की एंटायर वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी इज नथिंग बट फुटनोट ऑफ प्लॅटो. म्हणजे संपूर्ण पाश्चिमात्य राजकीय तत्वज्ञान हे प्लॅटोचं जे तत्वज्ञान आहे त्याखालील एक तळटीप आहे, फुटनोट आहे. वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी एकीकडे आणि प्लॅटोची फिलॉसॉफी एकीकडे. प्लॅटोचं वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे हे वाक्य दर्शवत आहे. त्यामुळे प्लॅटोबद्दल असं बोललं जाते की सम ॲडमायर प्लॅटो व्हाईल अदर कंडेम हिम बट नन डेअर टू इग्नोर हिम. म्हणजे काही लोक प्लॅटोचं कौतुक करतात, काही त्याचा विरोध करतात, पण कोणीही प्लॅटोला दुर्लक्ष करू शकत नाही.
एवढं महत्वाचं स्थान प्लॅटोचं वेस्टर्न पॉलिटिकल ट्रॅडिशन मध्ये आहे. लेट्स टॉक अबाउट लाईफ ऑफ प्लॅटो. प्लॅटोच्या जीवनाबद्दल थोडं जाणून घेऊया. प्लॅटोचा जन्म आहे 427 इसवी सन पूर्व आणि प्लॅटोचा मृत्यू आहे 347 इसवी सन पूर्व. प्लॅटो बॉर्न इन टू अ डेमोक्रेटिक एथेन्स. प्लॅटोचा जन्म हा एथेन्स मध्ये होतो. त्यावेळेला तिथे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट अस्तित्वात होतं, लोकशाहीचं सरकार अस्तित्वात होतं. प्लॅटो बॉर्न इन टू अ एरिस्टोक्रेटिक फॅमिली. प्लॅटोचा जन्म एका प्रतिष्ठित उच्चभ्रू कुलीन घराण्यात होतो. तर प्लॅटोचं खरं नाव हे एरिस्टॉकल आहे. प्लॅटो हे त्याचं टोपण नाव आहे आणि हे टोपण नाव त्याला दिलेलं त्याच्या ब्रॉड अँड स्ट्रॉंग शोल्डर्समुळे, रुंद आणि मजबूत खांदे असल्यामुळे त्याला प्लॅटो हे टोपण नाव देण्यात आलेलं होतं. आता प्लॅटोच्या आयुष्यातील काही घटना बघूया ज्याचा प्लॅटोच्या लिखाणांवर आणि प्लॅटोच्या विचारांवर आपल्याला प्रभाव पाहायला मिळतो. एक म्हणजे पेलोपोनेशियन वॉर. हे युद्ध 431 ते 404 एवढी वर्ष चालू होतं. जवळजवळ 28 वर्ष हे युद्ध चालू होतं आणि एथेन्स अँड स्पार्टा या दोन नगर राज्यांमध्ये हे युद्ध सुरू होतं. या युद्धामध्ये एथेन्सचा पराभव होतो आणि डिफीट ऑफ एथेन्स हॅज अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन प्लॅटो. साहजिकच आहे, प्लॅटो हा एथेन्सचा रहिवासी असल्या कारणाने एथेन्सचा जेव्हा पराभव होतो त्याचा गंभीर परिणाम प्लॅटोवर होतो. यानंतर प्लॅटो इन्व्हेस्टिगेट करतो, रिझन कारण शोधतो एथेन्सचा पराभव का झाला आणि ही फाउंड आउट करप्शन इज वन ऑफ द मेन रिझन बिहाइंड द डिफीट ऑफ एथेन्स. भ्रष्टाचारामुळे एथेन्सचा पराभव झाला असं त्याला जाणवतं. तर भ्रष्टाचार काय आहे, तर युझिंग पब्लिक ऑफिसेस फॉर द प्रायव्हेट एंड और प्रायव्हेट पर्पज आहे. म्हणजे राज्यकर्ता जो वर्ग होता तो सरकारी कार्यालय, सरकारी गोष्टी या सोयीतासाठी वापरत होता, जनतेच्या भल्यासाठी वापरत नव्हता. त्यामुळे एथेन्सचा पराभव झाला असं प्लॅटो सांगतो. आता भ्रष्टाचार कशामुळे होतो, तर इग्नोरन्स ऑफ रुलिंग क्लास इज अ रूट कॉज ऑफ करप्शन. म्हणजे करप्शन का होतं, तर राज्यकर्ता वर्ग हा अज्ञानी असल्या कारणाने. द रुलिंग क्लास इज इग्नोरंट अबाउट देअर रिस्पॉन्सिबिलिटीज. जो शासक वर्ग होता, राज्यकर्ता वर्ग होता, त्याला त्यांच्या जबाबदारींची जाणीव नाहीये, त्याबद्दल तो अज्ञानी आहे आणि या अज्ञानतेमुळे एथेन्सचा पराभव झाला असं प्लॅटोचं म्हणणं आहे. प्लॅटो कारणे देऊन थांबत नाही, तो एथेन्सला पुन्हा ग्रेट कसं बनवता येईल यासाठी तो काही उपाय, सोल्युशनही सजेस्ट करतो. त्यामध्ये तो असं सांगतो की रूल ऑफ नॉलेजेबल पर्सन. एथेन्सला पुन्हा श्रेष्ठ बनवायचं असेल तर एक तत्वज्ञानी, विद्वान माणसाने राज्य केलं पाहिजे असं त्याचं सांगणं आहे. आणि त्यासाठी तो फिलॉसॉफर किंग ही थेरी देतो. तत्वज्ञानी राज्यकर्ता हा सिद्धांत मांडतो. त्यामध्ये तो असं सांगतो की अंटिल फिलॉसॉफर आर द रूलर अँड द रूलर लर्न द फिलॉसॉफी देर इज नो एंड टू द प्रिडिकॅमेंट ऑफ ह्युमन लाईफ. म्हणजे फिलॉसॉफर, तत्वज्ञानी जोपर्यंत राजे होत नाही, शासक होत नाही आणि राज्यकर्ते जोपर्यंत तत्वज्ञान शिकत नाही तोपर्यंत मानवाच्या जीवनातील दुःखांचा, संकटांचा अंत होणार नाही असं प्लॅटोचं म्हणणं आहे. आफ्टर डिफीट ऑफ एथेन्स, प्लॅटो वर्क ऑन रिफॉर्मेशन ऑफ एथनियन सोसायटी. म्हणजे एथेन्सचा पराभव झाल्यानंतर प्लॅटो एथनियन समाज सुधारण्यासाठी काम करतो. टू मेक अन एथेन्स आयडियल स्टेट बिकम मेन कन्सर्न, मेन पर्पज ऑफ हिज लाईफ. एथेन्सला आदर्श राज्य बनवणे हा त्याच्या आयुष्यातील एक मुख्य हेतू होऊन जातो. आता दुसरी घटना बघूया जिचा प्लॅटो परिणाम झाला, ती म्हणजे सॉक्रेटिस एक्झिक्युशन, सॉक्रेटिसचा मृत्यूदंड. इसवी सन पूर्व 399 मध्ये सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. तर सॉक्रेटिस हा प्लॅटोचा गुरु होता आणि सॉक्रेटिसचा एक स्ट्रॉंग असा प्रभाव प्लॅटोवर होता. प्लॅटो केम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सॉक्रेटिस इन हिज अर्ली यूथ. म्हणजे प्लॅटो जेव्हा तरुण होता तेव्हाच तो सॉक्रेटिसमुळे प्रभावित झालेला होता. आणि एंटायर फिलॉसॉफी ऑफ द प्लॅटो रिव्हॉल्व अराउंड द सॉक्रेटिस डॉक्ट्रिन, व्हर्च्यू इज अ नॉलेज. सॉक्रेटिसची जी शिकवण होती, व्हर्च्यू इज अ नॉलेज म्हणजे सद्गुण म्हणजे ज्ञान किंवा ज्ञान म्हणजे सद्गुण, ह्या एका शिकवणीभोवती प्लॅटोचं अख्खं तत्वज्ञान, संपूर्ण तत्वज्ञान हे फिरत होतं. किंवा असंही म्हणता येईल, प्लॅटोचं जे संपूर्ण तत्वज्ञान होतं त्यामध्ये सॉक्रेटिसची ही शिकवण होती, व्हर्च्यू इज नॉलेज, ही केंद्रभागी होती. तर सॉक्रेटिसला मृत्यूदंड देण्यात आला. त्यावर दोन आरोप होते. एक म्हणजे इम्पायटी म्हणजे अधार्मिकता, धर्माचा अनादर,
लॅक ऑफ रिस्पेक्ट फॉर गॉड अँड रिलिजन. आणि दुसरं म्हणजे करप्टिंग द माइंड ऑफ युथ. सॉक्रेटिसची जी शिकवण होती त्यामुळे तरुणांचे विचार आणि मने भ्रष्ट होत होती असा त्याच्यावर आरोप होता. आता सॉक्रेटिस ज्या वेळेला होता त्यावेळेला अथेन्समध्ये प्रायव्हेट एज्युकेशन चालू होतं, म्हणजे खाजगी शिक्षण देण्यात येत होतं आणि हे शिक्षण देण्याचे काम सॉफिस्ट करत होते. सॉफिस्ट काय शिकवायचे तर इंडिव्हिज्युअलिझम शिकवायचे. इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे व्यक्ती हा खूप इम्पॉर्टंट आहे समाजापेक्षा. दुसरी गोष्ट मटेरियलिझम शिकवायचे. मॅटर इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॅल्यूज अँड आयडियाज. म्हणजे भौतिक गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत आदर्श आणि मूल्यांपेक्षा. सॉफिस्ट शिकवायचे की पॉलिटिक्स इज अ मीन्स टू अर्न मनी अँड पॉवर अँड मनी अँड पॉवर इज अ सोर्स ऑफ हॅपीनेस. राजकारण हे माध्यम आहे सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचं, आणि सत्ता आणि संपत्ती हे आनंदाचं मूळ कारण आहे असं सॉफिस्ट शिकवत होते. पण सॉफिस्टचे जे विचार होते त्यावर टीका करतो, त्यांची निंदा करतो. आणि सॉक्रेटिस सांगतो की पैसा हे आनंदाचं कारण नसून नॉलेज इज अ सोर्स ऑफ हॅपीनेस, म्हणजे ज्ञान हे आनंदाचं मूळ कारण आहे असं सॉक्रेटिस सांगतो. आणि सॉक्रेटिसच्या या शिकवणीमुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली होती. आणि त्यामध्ये त्याला हेमलॉक हे विष प्यायला सांगितलेलं होतं. सॉक्रेटिसचा मृत्यूदंड प्लॅटोच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट होता. आफ्टर दॅट प्लॅटो स्टार्टेड टू हेट डेमोक्रेसी. प्लॅटो लोकशाहीचा तिरस्कार करतो. याचे कारण असं की डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट गेव डेथ सेंटेन्स टू सॉक्रेटिस. तर सॉक्रेटिसला ज्या सरकारने मृत्यूदंडाची शिक्षा दिली ते लोकशाहीचं सरकार होतं, म्हणून प्लॅटो लोकशाहीचा तिरस्कार करतो. प्लॅटो क्रिटिसाइज द डेमोक्रेसी इन ॲथेन्स. ॲथेन्समध्ये जे लोकशाहीचं सरकार होतं त्यावर तो टीका करतो. ही कन्सिडर डेमोक्रेसी ॲज अ मॉब रूल. डेमोक्रेसीला, लोकशाहीला तो जमावशाही, गुंडशाही समजतो. कारण इन डेमोक्रेसी अनएज्युकेटेड पीपल मेक इमोशनल अँड स्टुपिड डिसिजन. पीपल डोंट रिझन. लोकशाहीमध्ये अज्ञानी लोक भावनिक आणि मूर्ख निर्णय घेतात आणि लोक विचार करत नाहीत. या सर्व गोष्टींमुळे प्लॅटो डेमोक्रेसीला मॉब रूल, जमावशाही, गुंडशाही समजतो. प्लॅटो इक्वेटेड डेमोक्रेटायझेशन विथ द मॉरल करप्शन अँड डिग्रेडेशन. म्हणजे लोकशाहीची तुलना तो नैतिक भ्रष्टाचार आणि नैतिक अधोगती या गोष्टींची करतो. ही अटॅक डेमोक्रेसी फॉर इनकॉम्पिटन्स अँड इग्नोरन्स ऑफ पॉलिटिशियन. For that gave rise to the factionalism, extreme violence, partisan politics, which were the causes of political instability. तो लोकशाहीची टीका करतो कारण इनकॉम्पिटन्स, अकार्यक्षम आणि अज्ञानी राज्यकर्त्यांमुळे, फॅक्शनलिझम, गटबाजी, हिंसा आणि पक्षीय राजकारणाचा उदय होतो. आणि या सर्व गोष्टींमुळे राजकीय अस्थिरता येते. डेमोक्रेसी डिड नॉट टॉलरेट अ हायली गिफ्टेड पर्सन. अत्यंत प्रतिभावान माणसांना डेमोक्रेसीत जागा नसते असं प्लॅटोचं म्हणणं आहे. त्यामुळे प्लॅटो ब्लेम डेमोक्रेसी इन ॲथेन्स फॉर डेथ ऑफ सॉक्रेटिस. सॉक्रेटिसच्या मृत्यूसाठी प्लॅटो ॲथेन्समध्ये जी डेमोक्रेसी असते, लोकशाही असते, तिला दोषी ठरवतो. Plato was invited to join a politics when Spartan puppet government, rule of 30, was established in 404 BC. पेलोपोनेशियन वॉर झाल्यानंतर ॲथेन्समध्ये रूल ऑफ 30 हे गव्हर्नमेंट येतं आणि ह्या गव्हर्नमेंटला स्पार्टाचा पाठिंबा असतो. ह्या गव्हर्नमेंटने प्लॅटोला सरकारमध्ये भाग घेण्यासाठी बोलवलेलं होतं, पण प्लॅटो डिक्लाइन ऑफर. प्लॅटो नकार देतो. याचं कारण असं, ही वॉज डिसअपॉइंटेड बाय द फंक्शनिंग ऑफ द पॉलिटिकल लिडरशिप. राजकीय जे नेतृत्व होतं त्यांच्या कार्यप्रणालीमुळे प्लॅटो निराश झालेला होता. कारण की रूल ऑफ 30 हे जे गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटने काही हिंसा केलेली होती, अवैध कृती केलेल्या होत्या सत्तेमध्ये येण्यासाठी. आणि दुसरं कारण म्हणजे हिज एक्सपिरियन्स ऑफ द टू सक्सेसिव्ह गव्हर्नमेंट. पेलोपोनेशियन वॉर झाल्यानंतर ॲथेन्समध्ये रूल ऑफ 30 हे गव्हर्नमेंट येतं आणि रूल ऑफ 30 हे गव्हर्नमेंट उलथवून लावल्यानंतर लोकशाहीचं सरकार येतं. या दोन सरकारांचा जो अनुभव होता त्यामुळे प्लॅटो पॉलिटिक्समध्ये भाग घेत नाही. तर तो अनुभव काय होता, तर रूल ऑफ 30 हे जे गव्हर्नमेंट होतं त्याने सॉक्रेटिसवर आरोप ठेवलेला होता की करप्टिंग द माइंड ऑफ युथ. आणि लोकशाहीचं जे सरकार होतं त्याने सॉक्रेटिसला मृत्यूदंड दिलेला ऑन द चार्जेस ऑफ इम्पायटी. ऑल दिस कन्व्हिन्स प्लॅटो दॅट ऑल पॉलिटिक्स आर इव्हिल इफ नॉट गिव्हन अ प्रॉपर मॅनेजमेंट अँड डायरेक्शन. राजकारणाला जर योग्य व्यवस्थापन आणि दिशादर्शन दिलं नाही तर राजकारण हे वाईट आहे हे प्लॅटोला समजून येतं. प्लॅटो टर्न टू द फिलॉसॉफी. प्लॅटो राजकारणात भाग न घेता तत्वज्ञानाकडे वळतो, फिलॉसॉफीकडे वळतो. इट बिकम मिशन ऑफ हिज लाईफ
टू जस्टिफाय सॉक्रेटिस, म्हणजे सॉक्रेटिसचं समर्थन करणे, सॉक्रेटिसला योग्य ठरवणे हे त्याच्या आयुष्यातील मुख्य ध्येय होऊन जातं. After death of Socrates in 399 BC, Plato, fearing of his own safety, went to abroad to Italy, Sicily, Egypt. तर सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर स्वतःच्या जीवाला धोका वाटतो म्हणून प्लॅटो ॲथेन्स सोडतो आणि इटली, सिसिली, इजिप्त अशा अनेक देशांना भेटी देतो. त्या ठिकाणी तो पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी पाहतो, राजकीय अस्थिरता पाहतो आणि ही राजकीय अस्थिरता त्याच्या मनावर खूपवर परिणाम करते. In 388 BC, he returned to Athens and founded academy. 388 इसवी सन पूर्वमध्ये प्लॅटो ॲथेन्समध्ये रिटर्न येतो आणि अकॅडमी नावाचं इन्स्टिट्यूशन चालू करतो. अकॅडमी कशासाठी चालू करतो तर सिस्टमॅटिक पर्स्यूट ऑफ फिलॉसॉफी अँड सायंटिफिक रिसर्च, वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी, फिलॉसॉफीचा अभ्यास करण्यासाठी तो अकॅडमीची स्थापना करतो. अकॅडमीला फर्स्ट युरोपियन युनिव्हर्सिटी असंही समजलं जातं. इट बिकेम सीट ऑफ हायर लर्निंग, उच्च शिक्षणाचा अकॅडमिक केंद्रबिंदू बनवून जाते. मॅथमॅटिक्स, ॲस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, म्युझिक, लॉ यासारखे अनेक सब्जेक्ट तिथे शिकवले जात होते आणि त्यातल्या त्यात मॅथमॅटिक्स हा खूप महत्त्वाचा सब्जेक्ट होता. प्लॅटो सॉ इन अकॅडमी अ ट्रेनिंग स्कूल फॉर फ्युचर फिलॉसॉफिक रुलर. प्लॅटो अकॅडमीमध्ये एक प्रशिक्षणार्थी शाळा बघतो जी भविष्यातील तत्वज्ञानिक राज्यकर्त्यांना शिक्षण देईल. Teaching in academy was given through the lecture, Socrates dialogue and problem solving situation. अकॅडमीमध्ये शिक्षण हे व्याख्यानाद्वारे, सॉक्रेटिसच्या संवाद पद्धतीद्वारे आणि समस्या निराकरणाच्या परिस्थितीद्वारे केले जात होते. थ्रू द अकॅडमी, प्लॅटो केप्ट अलाइव्ह अ सॉक्रेटिस लिगसी. सॉक्रेटिसचा जो वारसा आहे, सॉक्रेटिसची जी परंपरा आहे ते जिवंत ठेवण्याचं काम या अकॅडमी मार्फत प्लॅटोने केलेलं आहे. आता in 367 BC, Plato went to Sicily to tutor the new ruler of Syracuse, Dionysius II, in art of philosophical rule, but experiment failed. सिरॅकसचा जो रुलर होता डायनासिस II, त्याला तत्वज्ञानिक राज्यकर्ता बनवण्यासाठी प्लॅटो सिसिलीला जातो, बट हे एक्सपेरिमेंट फेल होतं. प्लॅटो स्पेंट लास्ट इयर ऑफ हिज लाईफ ॲट द अकॅडमी टीचिंग अँड इन्स्ट्रक्टिंग अँड ही डायड इन 347 BC. प्लॅटो त्याच्या आयुष्याची शेवटची वर्ष ही अकॅडमीमध्ये घालवतो, शिक्षण देण्यामध्ये घालवतो आणि तो 347 BC, इसवी सन पूर्व 347ला त्याचा मृत्यू होतो. तर प्लॅटोचा टाइम जो होता, प्लॅटोची जी वेळ होती, काळ होता, तो मोस्ट ट्रबल पिरियड ऑफ ग्रीक हिस्ट्री होता. म्हणजे ग्रीक इतिहासातील तो एक त्रासदायक काळ होता. त्याचं कारण असं की ह्याच काळामध्ये डिफीट ऑफ ॲथेन्स इन पेलोपोनेशियन वॉरमध्ये ॲथेन्सचा पराभव होतो. ॲथेन्समध्ये रूल ऑफ 30 हे जुलमी कारभार करणारं हुकुमशाही शासन येतं. नंतर ॲथेन्समध्ये लोकशाहीचं सरकार येतं आणि ह्याच काळामध्ये सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. सिटी स्टेटचा ऱ्हासही या काळामध्ये होतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्याला प्लॅटोच्या लिखाणावर पाहायला मिळतो.